नानासाहेब गोरे. प्रफुल्ल होऊनी सुपुष्प ठेले. आमच्या प्राथमिक शाळेतल्या पाठ्यपुस्तकात प्रफुल्ल होऊनी सुपुष्प ठेले अशा ओळीने सुरुवात होणारी एक कविता असे. नानासाहेब 75चे झाले हे ऐकल्यावर मला एकदम ती ओळ आठवली. गेली 35-40 वर्ष मी नानासाहेबांना पाहतोय. या काळात सार्वजनिक आणि खाजगी जीवनात त्यांना अनेक कसोटीच्या प्रसंगातून जावं लागलंय. लाठीमारापासून ते पुष्पहारापर्यंत सर्व गोष्टींचा स्वीकार करावा लागलाय. पण नानासाहेब कधी मलूल झालेले मला दिसले नाहीत. सदैव सुस्नात. एखाद्या राजकीय चर्चासत्रात रात्र जागवलेली असते. तीच वक्तव्य ऐकून बहुतेकांचे चेहरे आंबलेले असतात. कोणी व्यासपीठावर अंग टाकुनी सैल पसरलेले असतात. पण रात्रीचे 2-3 वाजलेले असले तरी नानासाहेब मात्र नुकतेच सभास्थानी असल्यासारखे ताजे दिसतात. ताठ बसलेले असतात. त्यांच्या या दर्शनाप्रमाणेच त्यांचे लेखन वाचताना किंवा भाषणं ऐकताना त्यांचा हा ताजेपणा सदैव जाणवत असतो. त्यांचे गोरेपण हे केवळ नावापुरते नाहीये. मध्यंतरी ते ब्रिटनमध्ये आपले राजदूत होते. त्या काळात त्यांच्या पोशाखात काय फरक पडला असेल तेवढाच. एरवी व्यवस्थित नसलेले पांढरे शुभ्र धोतर, पांढरा शुभ्र खादीचा नेहरू शर्ट, रोज दाढी करण्यात कसलीही हयगय नाही. केसांवरून व्यवस्थित कंगवा फिरलेला, कुठे कसला डाग नाही. पण इतकी टापटीप असूनही नानासाहेब कधी परीट घडीचे पुढारी वाटत नाहीत. याचे कारण मला वाटते सर्वसामान्यांशी सहज संवाद साधणारे पण टपोरे असे त्यांचे लिहिणे आणि बोलणे. पण त्या सहजतेतही हा माणूस आपल्या गळ्यात हात टाकून ऐसपैसपणे बोलतोय असं वाटत नाही. ऐसपैसपणा किंवा आघळपघळपणा त्यांना मानवतच नाही. उलट बेतशुद्धपणा आग्रह आहे. त्यांनी कधी रंगात येऊन थट्टा मस्करी केली तर ते चटकन कुणाच्या हातावर टाळी देतील असं वाटत नाही. सलगीचे हे आविष्कार त्यांच्या स्वभावाला मानवणारेच नाहीत. कोकणाशी त्यांचे इतके जवळचे नाते असूनही त्यांनी शाळकरी वयात देखील कोणाला हातरांडीच्या असं म्हटलं नसेल. यात कुठला शिष्टपणा नाही. कपड्यावर डाग पडलेला त्यांना आवडत नाही, तसा भाषेवरही डाग पडलेला त्यांना रुचत नाही इतकंच. नानासाहेब आयुष्यभर राजकारणाच्या क्षेत्रात राहिले असले तरी त्यांनी फळ जिंकण्यासाठी कधी शिवराळपणाचा किंवा प्रतिपक्षाची मते खोडून काढताना अशिष्ट अशा निंदेचा सूर लावल्याचे मला आठवत नाही. त्यांच्या तरुण वयात राजकीय व्यासपीठावरून शिवराळपणाने भाषणे ठोकून सभा जिंकणारे लोक कमी नव्हते. पण नानासाहेबांना तशा रीतीने सभा जिंकण्याचा मोह कधीही पडला नाही. सभ्यता आणि सुजनता न सोडता कणखरपणाने विरोधकांचे मुद्दे खोडून काढण्याचा गोपाळकृष्ण गोखले आणि महात्मा गांधी यांचा आदर्श त्यांना अधिक रुचला. नानासाहेबांचे बोलणे ऐकताना किंवा लेख वाचताना रसिके अक्षरे म्हणजे काय याचा सतत प्रत्यय येतो. त्यांनी शब्दांची आतषबाजी केली नाही तरी देखील त्यांच्या लिहिण्या बोलण्यात माणसाला गुंतवून ठेवण्याचे एक निराळेच सामर्थ्य आहे. आतषबाजीने लाभणारी लोकप्रियता ही राजकारणाच्या क्षेत्रात एक आवश्यक बाब मानली जात असूनही त्यांनी लोकप्रियतेच्या पुरात स्वतःला वाहून जाऊन न देता इष्टस्थळी पोहोचण्याची शुद्ध ठेवणाऱ्या पट्टीच्या पोहणाऱ्याप्रमाणे आपला प्रवास स्वतःच्या काबूत ठेवला. एखाद्या मोर्चाचे नेतृत्व करीत जाणारे नानासाहेब कधीही हातवारे करून घोषणा देत चाललेले कोणी पाहिले नसतील. त्यांच्या या सदैव बेतशुद्ध रीतीने वागण्याची थट्टाही झाली तरीही आयुष्यात ताल सोडून ते वागले नाहीत. याचा अर्थ त्यांनी सावधगिरीच्या नावाखाली स्वतःची कातडी बचावीत आयुष्य काढले असं नाही. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही अन्यायाविरुद्ध करायच्या झगड्यात नानासाहेबांचे पाऊल कधीही मागे पडले नाही. पण ते पाऊल टाकण्यात कुठे नाटकी आवेश नव्हता. आवेग होता, पण अशावेळी त्या आवेगाला क्षम्य असणारा उद्दमपणा नव्हता. राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या माणसांना कित्येकदा स्वतःच्या कार्याची इतकी धुंदी चढलेली असते की ते इतर सार्वजनिक कार्य गौण मानताना आढळून येतात. नानासाहेबांना अशा प्रकारची धुंदी कधीही चढली नाही. त्याबरोबरच कुठल्याही एका व्यक्तीला संपूर्णपणे शरण जाऊन ते तिचे भगत झाले नाहीत. त्यांनी विचार पारखून त्यांचा स्वीकार केला. ते पटले नाही तर व्यक्ती थोर आहे म्हणून भिडेस्तव स्वीकारले नाहीत. हे बुद्धिनिष्ठ सुसंस्कृततेचे लक्षण आहे. Sample complete. Ready to continue?